नमस्कार. सांख्ययोग पुष्प 3 मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सांख्ययोग हा विषय किचकटच आहे. तुमच्या शेजारी स्क्रीनवरती कपिल मुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेल्या सांख्यशास्त्राची समरी स्लाइड दाखवलेली आहे. त्या सगळ्या स्लाइडचं पूर्ण डिटेलमध्ये आत्ता वर्णन करायच्या अगोदर त्यातली जी एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे देह हा विनाशी आहे आणि आत्मा हा जो आहे तो अविनाशी आहे. आणि ह्याचा वापर करून अर्जुनाला श्रीकृष्णाने कसं समजावून सांगितलं ते प्रथम बघूया आणि नंतर मग सांख्यशास्त्राबद्दल आपण पुढं बोलूया. तर आता मुळातला प्रश्न काय होता अर्जुनाचा, की हे एवढं मोठं युद्ध करून घोर अकर्म करून माझं आत्म्याचं कल्याण कसं होणार. तर मग ब्रह्मज्ञान मिळून आत्म्याचं कल्याण करण्याचे वेदांती 2 मार्ग सांगितलेले आहेत. एक म्हणजे सांख्य मार्ग आणि सांख्य म्हणजे संन्यासी मार्ग आणि दुसरा म्हणजे कर्मयोग. तर श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगायला सांख्य मार्गाने सुरुवात केली, कारण अर्जुनाचं म्हणणं होतं की मी सगळं सोडून देतो, मला काहीही यातलं नको, राज्य नको, कोणाला मारायला नको, काही नको, मी भिक्षा मागत सगळीकडे फिरेन, तेही मला प्रिय आहे. म्हणजे थोडक्यात संन्यासाची भाषा अर्जुन वापरत होता. म्हणून सांख्य मार्गाने श्रीकृष्णांनी सुरुवात केली. तर त्या सांख्य मार्गातल्या समजावून सांगण्यातला जो पहिला श्लोक आहे तो म्हणजे अशोचान नान्वशोचस्वम प्रज्ञावादांश भाष्यसे. त्वम अशोचान अन्वशोचस म्हणजे ज्याचा शोक करू नये त्याचा तू शोक करतोयस आणि स्वतःला मात्र पंडित म्हणजे ज्ञानी असल्याची भाषा करतोयस. तर कसाचा शोक करू नये. तर श्रीकृष्ण सांगतात की देह हा जो आहे, तू म्हणतो की मी द्रोणाचार्यांना कसं मारू, भीष्माचार्यांना कसं मारू, तर हा देह मारणं, तर हा जो देह जो आहे तो मुळातच विनाशी आहे, नाशिवंत आहे. आणि आपण जन्म घेतो, त्याच्यानंतर जन्मानंतर मग तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य आणि मग मृत्यू असं जरी झालं तरी मग परत पुढला देह येतो. म्हणजे हा या जन्मातला देह आणि मग पुढल्या जन्मातला देह हे सगळं विनाशीच आहे. त्यामुळे त्या विनाशी गोष्टी मारल्या गेल्याचा तू शोक करू नकोस. पण मग असं म्हटलं तर मग आपण बघतो की मृत्यू येताना केवढे तरी क्लेश होऊ शकतात. आपल्यालाच असं नाही, जो जाणत जातो त्याला, त्याच्या शेजारी असलेल्या नाही. तर मग त्याचं उत्तर असं आहे की ज्ञानी लोक जे असतात ते ही जी विनाशी गोष्ट आहे त्याची कधीच ते पर्वा करत नाही. ते समबुद्धीने तो क्लेश सहन करतात. तर अशा रीतीने ह्या अविनाशी देहाचं तू दुःख बाळगू नको, त्याचा शोक करू नको. मग समजावून सांगण्यातला जो दुसरा भाग आहे तो म्हणजे क्षेत्रज्ञ आत्मा अमर आहे. क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शेत किंवा आपलं शरीर, आणि या शरीराचा जो मालक आहे तो आहे आत्मा, आणि तो आत्मा आहे तो अमर आहे. आपला जो मनुष्य देह जो असतो तो अविनाशी नित्य आत्मा आणि विनाशी नाशिवंत शरीर यांचा समुच्चय. तर त्यातला आत्मा जो आहे तो अमर आहे, आणि हा आत्मा अमर असल्यामुळं तो त्याचं पण दुःख करण्याचं कारण नाही. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः असा एक श्लोक गीतेत आलेला आहे. आणि त्याची फोड अशी आहे की असत भावः सतः अभावः न विद्यते. म्हणजे जे नाशिवंत आहे तो देह आहे आणि तो कधीच सत्य होणार नाही, तो नेहमीच अनित्य असणार आहे. आणि जो नित्य आत्मा आहे त्याचा अभाव म्हणजे तो नाही असं कधीच होणार नाही. तर असा हा आत्मा जो आहे तो अमर आहे आणि तो नित्य आहे.
आणि मग त्याचं वर्णन करताना अजून दिलेलं आहे की न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयाः. म्हणजे हा आत्मा जो आहे तो कधी जन्म घेत नाही, कधी मरतच नाही, तो चिरंतन आहे. नाही. आणि मग त्याच्या पुढं असं म्हटलेलं आहे की अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हन्यमाने शरीरे म्हणजे शरीर नष्ट झालं तरी हा आत्मा सदाकाळ तिथं आहे. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. पण मग आपण गेलेली लोक बघतो ते कसं, तर मग त्याचं वर्णन असं केलंय की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. आणि त्याचं विनोबाजी भावेंनी फार छान भाषांतर केलेलं आहे. सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी निराळी तशीच टाको निजुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते जेव्हा त्याला खूप क्लेश होत असतात, जेव्हा ते जुनं होतं ते आपण सोडून जातो. आणि त्याची उपमा कशाची दिली आहे तर की वस्त्र जेव्हा आपली जीर्ण होतात तेव्हा आपण ती वस्त्र सोडून देतो आणि नवीन घेतो. आत्माही तसंच करतो. हे शरीर सोडून पुढल्या शरीरात आत्मा जात असतो. आत्म्याचं अजून वर्णन केलंय ते म्हणजे नैनं छिन्नन्ति शस्त्राणि, म्हणजे शस्त्र त्याला तोडू शकत नाहीत. नैनं दहती पावकः, म्हणजे अग्नी त्याचा दाह करू शकत नाही. न चैनम क्लेंद यंत्यापो, म्हणजे पाणी त्याला ओलं करू शकत नाही. आणि न शोषयती मारुतः, वारा त्याला कोरडा करू शकत नाही. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. तर अशा रीतीने नाशिवंत देह तो नाशिवंत आहे, त्यामुळे त्याचा शोक करू नकोस. आणि जो नित्य अमर आत्मा आहे त्याचाही शोक करण्याचं कारण नाही. त्यामुळे तू जे करतोयस पांडित्याची भाषा बोलतोयस, पण ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोयस हे बरोबर नाही, हे सिद्ध करून दाखवलं. पण म्हणून असं आहे का की कोणी कोणाला उठावं आणि मारत सुटावं? नाही, ते तर घोर पापच आहे. कारण जरी आपला देह अनित्य असला तरी आत्मा म्हणजे मोक्षाच्या प्रतीची जी वाट आहे ती आत्म्याला देहात येऊनच करावी लागते. त्यामुळे आत्महत्या म्हणा किंवा कोणी कोणाला उठून मारत सुटावं हे म्हणा, ही दोन्ही घोर पातकच आहेत. तर मग युद्ध का करा? तर सांख्ययोगात 2ऱ्या अध्यायात जे श्रीकृष्णाने वर्णन केलंय त्याच्यात शेवटी ते म्हणतात की हे तुझं क्षत्रिय धर्माचं कर्तव्य आहे. धर्म म्हणजे परत मागे एकदा सांगितलं होतं तसं हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू हा धर्म नव्हे, तर तुझं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन कर आणि युद्ध कर. आणि ते युद्ध करताना कसं युद्ध कर तर
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ, अशा रीतीने म्हणजे सुख आणि दुःख, लाभ आणि जय आणि पराजय हे सगळं एकत्व बुद्धीने समबुद्धीने बघून तू युद्ध कर. हे ऐकल्यावरती मला आणि ह्याच्याही पुढं गीतेतल्या 2ऱ्या अध्यायात समबुद्धीचं बरंच वर्णन आलेलं आहे. आणि ते ऐकल्यावरती मला नेहमी वाटतं की मी सायक्लोन बघितलंय का. सायक्लोन जे जातं ना ते प्रचंड वेगाने 80, 90, 100 मैल ताशी वेगाने वारं वाहत गोलगोल गोलगोल फिरत असतं. पण असं सांगतात की त्या सायक्लोनचा जो मध्यभाग आहे, सेंटर जो आहे, तो शांत असतो. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तुझी बुद्धी समोर ठेव, पण प्रचंड पराक्रम कर, युद्धाला सज्ज हो. असं हे श्रीकृष्ण सांख्ययोगाचं वर्णन करून समजावून सांगतात. आता मागं म्हटलं होतं तसं थोडंसं फक्त एक सांख्ययोगावरती बोलूयात. तुमच्या समोर जी स्लाइड दिसतीये त्याच्यात एकूण मनुष्य हा 25 तत्वांनी युक्त असा हजारो वर्षांपूर्वी कपिल मुनींनी सांगून ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आत्मा दाखवलाय, प्रकृती दाखवली आहे. आत्म्याला मूळ सांख्ययोगात पुरुष म्हटलेलं आहे आणि वेदांती म्हणजे उपनिषद, गीता याच्यामध्ये त्याला आत्मा असं वर्णन केलेलं आहे. आणि मग प्रकृती जे आहे ते प्रकृतीच्या नंतर महत, महत म्हणजे बुद्धी, आणि या बुद्धीचे 3 विकार आहेत, सत्व, रज आणि तम. तर सत्व म्हणजे जाणीवपणा, ज्ञान, रज म्हणजे काहीतरी कार्य करण्याची वृत्ती होणं, आणि तम म्हणजे अंधार, अज्ञान, नेणीवपणा. आणि त्याच्यानंतर मग अहंकार आणि मन. आणि मग 4 बॉक्सेस दाखवलेत. त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियांची तन्मात्र आणि पंचमहाभूत, अशी 20. आणि आत्मा, प्रकृती, महत, त्याच्यानंतर बुद्ध, अहंकार आणि मन अशी मिळून 25 तत्व आहेत. अँड देर इज सम मेथड टू मॅडनेस. मी आता जर का तुम्ही बघितलं तर ज्ञानेंद्रियांमध्ये क्षोत्र दाखवलंय आणि त्याच्याशी रिलेटेड जे तन्मात्र आहे ते शब्द आहे. त्याच्यानंतर त्वचा दाखवली, त्वचाचं जे रिलेटेड युनिट आहे ते आहे स्पर्श अँड सो ऑन. तसंच इकडं जर का तुम्ही पंचमहाभूत जर का बघितली तर आकाश, आकाशाला फक्त शब्द हा एकच गुण आहे. त्याच्यानंतर वायू जो आहे, वायूमध्ये शब्द असतो आणि जेव्हा वारा आपल्या शरीराला लागून जातो तेव्हा आपल्याला स्पर्श जाणवतो. अग्नीमध्ये शब्द आहे, स्पर्श आहे आणि रूप पण आहे. पाण्यामध्ये हे सर्व अगोदरचे 3 गुण प्लस रुची किंवा रस आहे. आणि पृथ्वीमध्ये ह्या अगोदरचे 4 गुण आणि गंध असा हा 5वा गुण त्याच्यात आहे. तर असं पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि तन्मात्र आणि इतर असे मिळून 25 तत्वांचं वर्णन हे या सांख्यमुनींनी हजारो वर्षांपूर्वी करून ठेवलेलं आहे. ह्याचाच वापर आपण पुढल्या काही पुष्पांमध्ये पण अजून बघणार आहोत. पण आता पुरतं एवढं सांख्यशास्त्राचं, कपिल मुनींच्या सांख्यशास्त्रांचं वर्णन करून हे पुष्प संपवतो. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे सांख्ययोग नाम 3य पुष्पं समाप्तम्.